नमस्कार. दादासाहेब टिचकुले योग वर्ग पनवेल यांच्यासाठी सादर केलेल्या स्वामी विवेकानंदांच्या चरित्रावरील भाग क्रमांक 3 वक्ते आहेत शिरीष लिमये आणि सादर करते आहेत योगाचार्य डॉक्टर थावकर दादा. मी दादासाहेबांना प्रार्थना करतो की त्यांचा वर्ग प्रारंभ करावा. हरिओम हरिओम. प्रथम 3 प्रार्थना म्हणूया आणि मग सुरू. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. परम आदरणीय योगाचार्य डॉक्टर थावकर दादा, मते दादा, वांगणकर दादा, साखरे दादा, सुनीता ताई, ज्यांनी मला या ग्रुपमध्ये इंट्रोड्यूस केलं ते मुंदडा दादा, आणि आता ज्यांनी योगासनं सांगितली ते डॉक्टर ब्रिजमोहन मुंदडा दादा, आणि उपस्थित साधक बंधू भगिनींनो, माता पितांनो. स्वामी विवेकानंदांचं चरित्र आपण पाहत आहोत. स्वामी विवेकानंदांचं पुस्तक लिहिताना, त्यांच्यावरती पुस्तक लिहिताना डॉक्टर वीरा करंदीकर असं म्हणतात की ते विश्वमानव होते. म्हणून स्वामी विवेकानंदांचं वीरा करंदीकर यांनी जे चरित्र लिहिलंय त्याचं नाव आहे विश्वमानव स्वामी विवेकानंद. या विश्वमानव स्वामी विवेकानंदांचं घराणं काय होतं, त्यांचे आई वडील कोण होते, आणि त्यांच्या बालपणीच्या काही कथा आपण आज बघणार आहोत. सर्वप्रथम आपण त्यांचं जे बालपण आहे त्या सर्वप्रथम त्यांची जी हिस्ट्री आहे, दत्त घराण्याची सगळी हिस्ट्री, त्याचं अगदी थोडक्यामध्ये त्याच्याबद्दल विचार करूया. दत्त घराण्याचा, एकंदरीतच दत्त घराण्याचा जर इतिहास पाहिला तर भारद्वाज जिल्ह्यामध्ये कलना तालुक्यात टेरेटोना नावाचं एक खेडेगाव आहे. भारद्वाज जिल्ह्यात कलना तालुक्यात डेरेटोना या खेडेगावात दत्त या नावाने ओळखले जाणारे एक जण राहत होते. 1165 साली राजा बल्लार सेन हा बंगालचा राजा होता, आणि त्याच्या मंत्रिमंडळामध्ये व्यास दत्त नावाचे एक मंत्री होते. इथे दत्त घराणं आपल्याला आढळतं. या बल्लार सेन नंतर जवळजवळ 250 वर्ष गेली, आणि 250 वर्षानंतर त्यांचे वंशज नारायण सेन यांनी राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला. पण नारायण सेन यांनी राज्य स्थापनेचा जो प्रयत्न केला तो अयशस्वी झाला. पण त्या नारायण सेन यांच्या अयशस्वी झालेल्या प्रयत्नामध्ये सुद्धा त्यांनी जे मंत्री म्हणून ठरवले होते ते यशस्वी झाले नाहीत. पण त्यांच्यामध्ये नारायण दत्त म्हणून एक मंत्री या नारायण सेन यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते. इथे सुद्धा आपल्याला दत्त घराण्यातली लोक आढळतात. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचं घराणं पाहिलं तर या घराण्यातले अगदी खापर पणजोबा त्यांचे म्हणाल विवेकानंदांचे, तर त्यांचं नाव रामनिधी दत्त. रामनिधी दत्त यांचा मुलगा रामजीवन दत्त, आणि रामजीवन दत्त यांचा मुलगा रामसुंदर दत्त.
अगदी खापर पंजोबा वगैरे म्हणता येणार नाही, पण म्हणजे खापर खापर पंजोबा असं म्हणावं लागेल. तर पुन्हा एकदा सांगतो, रामनिधी दत्त, रामजीवन दत्त हा त्यांचा मुलगा, आणि रामसुंदर दत्त हा त्या रामनिधी दत्तांचा नातू. हा मोठ्या जमीनदाराचे दिवाण म्हणून हे रामसुंदर दत्त काम करत होते. या रामसुंदर दत्तांना 5 मुलं होती. त्याच्यापैकी पहिला होता तो राम मोहन दत्त. हे अगदी राम मोहन दत्त हे सुप्रीम कोर्टात वकिलाचे व्यवस्थापक म्हणून काम करत होते. त्यांना फारसी भाषा येत होती राममोहन दत्तांना. आणि गौरमोहन मुखर्जी गल्लीत आत्ता जे स्वामी विवेकानंदांचं आपल्याला घर दिसतं सिमोली या भागामध्ये, ते घर या राम मोहन दत्तांनी बांधलेलं आहे. राम मोहन दत्त हे नरेंद्र, स्वामी विवेकानंदांचं पूर्वाश्रमीचं नाव नरेंद्र, हे संन्यास घेण्याच्या आधीचं नाव नरेंद्र. या नरेंद्रचे म्हणजे विवेकानंदांचे हे पणजोबा, राम मोहन दत्त हे विवेकानंदांचे पणजोबा. आणि या राम मोहन दत्तांचा मुलगा दुर्गा प्रसाद, त्यांचा थोरला मुलगा दुर्गा प्रसाद, हा दुर्गा प्रसाद हे विवेकानंदांचे आजोबा. कारण दुर्गा प्रसादांच्या मुलाचा मुलगा म्हणजे विवेकानंद आहे. हे दुर्गा प्रसाद घरात थोरले होते. काय विलक्षण परिस्थिती या सगळ्या दत्त घराण्याला, विवेकानंदांच्या पूर्वजांना भोगावी लागलेली आहे, याची आपल्याला कल्पना असायला पाहिजे. नरेंद्र लहान असताना त्याच्या भावाकडून, त्याच्या आईकडून, या त्यांच्या दत्त घराण्यामध्ये आपल्या आजोबांवरती आणि आपल्या वडिलांवरती काय कठीण प्रसंग आलेले आहेत, आणि किती कठीण प्रसंग या संसारामध्ये उद्भवलेले आहेत, हे सगळं नरेंद्रनी नक्कीच ऐकलेलं असणार. हे दुर्गा प्रसाद थोरले होते. दुर्गा प्रसादांचा धाकटा भाऊ आहे, त्याचं नाव काली प्रसाद, हा धाकटा होता. दुर्गा प्रसाद थोरले होते. त्यांची पत्नी म्हणजे श्यामा सुंदरी. श्यामा सुंदरी अत्यंत रूपवती होती. म्हणजे विवेकानंदांची आजी. विचार करा, स्वामी विवेकानंदांचं जे तेज आहे, त्यांची जी तेजस्वी कांती आहे, ते खरोखरच देणं हे त्यांच्या आजोबा आणि आजींकडनं आलेलं आहे. श्यामा सुंदरी ही त्यांची आजी, म्हणजे आजी नाही, हा आजी. तर अत्यंत रूपवान होत्या, अत्यंत बुद्धिमान होत्या. ह्या दुर्गा प्रसादांची एक बहीण विधवा झाली, आणि ती विधवा होऊन त्या घरामध्ये आली. आणि घरात आल्यानंतर साहजिकच एक मानसिकता असते लोकांची. या विधवेची मानसिकता अशी होती की तिला घराचं स्वामिनी व्हायचं होतं. अर्थातच आपलं लग्न यशस्वी झालेलं नाही आहे. आपला हा भाऊ आहे दुर्गा प्रसाद, तिचा भाऊ दुर्गा प्रसाद, याचं लग्न मात्र यशस्वी झालेलं आहे. एक कुठेतरी मनामध्ये मत्सराची भावना या दुर्गा प्रसादांच्या बहिणीमध्ये होती. आणि त्या दुर्गा प्रसादांच्या चांगल्या चाललेल्या संसाराचा ही दुर्गा प्रसादांची बहीण मत्सर करत होती. एकदा असं झालं, श्यामा सुंदरी म्हणजे दुर्गा प्रसादांची पत्नी, विवेकानंदांची आजी, एकदा माहेरी गेली होती. आणि माहेरच्या माणसांनी अगदी थाटामाटामध्ये तिला नंतर सासरी पाठवलं. आणि सासरी पाठवत असताना त्या काळच्या अतिशय उच्च घराण्यातल्या लोकांप्रमाणे त्यांना मेण्यामधून पाठवलं. ती मेण्यामधून परतली. दुर्गा प्रसादांच्या घराशी मेणा थांबला. त्यातून श्यामा सुंदरी खाली उतरतात. त्यावेळेला श्यामा सुंदरींची नणंद म्हणजे दुर्गा प्रसादांची बहीण, विधवा बहीण, मत्सरानं त्यांना म्हणाली, इथे येण्याचं काही कारण नाही, आता आलीस तशी परत जा. आणि श्यामा सुंदरीला त्यांनी घरात घेतलं नाही. श्यामा सुंदरी ज्या मेण्यामधून माहेरून सासरी आल्या होत्या, त्याच मेण्यात बसून त्या सासरी परत गेलेल्या आहेत. किती दुःखद प्रसंग आहे हा, किती दुःखद प्रसंग आहे. याचं कारण दुर्गा प्रसाद हे घरातले धाकटे होते.
एकत्र कुटुंब पद्धती होती. ही बहीण विधवा होऊन परत आलेली होती आणि घराचं स्वामित्व तिला हवं होतं आणि त्यामुळे ती थोडीशी दादागिरी घरामध्ये करत होती. दुर्गा प्रसादांचे भाऊ जे होते काली प्रसाद, दुर्गा प्रसाद थोरले होते आणि थोरले असून सुद्धा त्यांचं घरामध्ये फारसं काही चालत नव्हतं. कारण त्यांचा धाकटा भाऊ काली प्रसाद यांनी म्हणजे यांनी सुद्धा दुर्गा प्रसादांचा अनेक वेळेला अपमान केलेला आहे. एकदा असं झालं की आणखी एक लक्षात घेतलं पाहिजे की मेढ्यामधून आलेल्या ज्या श्यामा सुंदरी होत्या त्या घरात उतरत असताना आपल्या बहिणीने, विधवा बहिणीने त्याला काय उत्तर दिलेलं आहे आणि काय सांगितलंय हे दुर्गा प्रसाद ओसरीवरती येऱ्या घालत असताना त्यांनी आपल्या पत्नीचा झालेला अपमान पाहिलेला होता. तो अपमान दुर्गा प्रसादांच्या जिव्हारी लागलेला होता आणि त्यांना या सगळ्याच एकंदर संसाराची तिडीक निर्माण झाली आणि ते घरातून बाहेर पडले. म्हणजे श्यामासुंदरी आपल्या घरी गेली आणि दुर्गा प्रसाद यांनी संन्यास घेतला. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जो त्रिविध तापे पोळला, संसार दुःखे दुखवला, तोची अधिकारी झाला परमार्थाचा श्रीराम. जयासी वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजनी भजावे. आणि त्यांनी या घराच्या बाहेर जावं आणि संसार घ्यावा, संन्यास घ्यावा, हेच मत समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा सांगितलेलं आहे. अर्थात ही जी मेण्याची घटना घडली, ती घटना वॉज अ टिप ऑफ द आईसबर्ग. पण तराजू भरायला हवा असेल तर त्याच्यावरती शेवटी तुळशीपत्र ठेवलं तरी तो तराजू भरू शकतो, तेवढंच वजन आवश्यक असतं. आधी बरंच काही घडलेलं होतं. या घरामध्ये एक प्रकारची अशांती आणि या थोरल्या भावाला डॉमिनेट करणारा हा धाकटा भाऊ काली प्रसाद हा सुद्धा आपल्या भावाशी फार चांगला वागत नव्हता. दुर्गा प्रसाद संन्यास घेऊन गेल्यानंतर एक दिवशी भिक्षेसाठी आले. ते भिक्षेसाठी आल्यावरती काली प्रसाद यांनी त्यांना पकडलं, एका खोलीमध्ये नेलं आणि खोलीमध्ये नेऊन त्यांना कोंडून ठेवलं. 3-4 दिवस त्यांना त्या खोलीमध्ये कोंडून ठेवलं. काली प्रसादला वाटत होतं की आपला थोरला भाऊ हा संन्यास घेऊन बाहेर गेला आणि त्यामुळे आपल्या संसाराची धुळदाण झालेली आहे. संसारामध्ये असा माणूस असता कामा नये. त्या काळी संन्यासी लोकांना फार सन्मान होता अशातला भाग नाही. घरातून कोणी बाहेर पडल्यानंतर त्याला परत आणण्यासाठीची धडपड ही स्वामी विवेकानंदांच्या गुरुबंधूंच्या बाबतीत सुद्धा बरेच वेळा घडलेली आहे. तर या दुर्गा प्रसादांना घरामध्ये डांबलं, एका खोलीमध्ये कोंडलं आणि ज्या क्षणी दुर्गा प्रसादांना काली प्रसादनी खोलीमध्ये कोंडलं, त्या क्षणापासून दुर्गा प्रसाद यांनी अन्न आणि पाणी वर्ज्य केलं. या घराचं अन्न मी खाणार नाही. ज्या घरामध्ये माझ्या पत्नीचा अपमान झाला, ज्या घरामधनं माझ्या पत्नीला तिच्या माहेरी परत पाठवून दिलं, त्या घरामध्ये मी अन्न पाणी घेणार नाही. त्यांनी खूप आक्रोश केला आणि ज्या क्षणी आक्रोश करून बाहेरच्या लोकांनी दार उघडलं, त्या क्षणी दुर्गा प्रसाद हे घरातून निघून गेले. आता हे जे प्रसंग झालेले आहेत, हे नरेंद्रनी पाहिले जरी नसले तरी ऐकले मात्र जरूर असणार. आपल्या आजोबांकडनं किंवा दुर्गा प्रसादांच्याकडनं, किंवा दुर्गा प्रसादांची त्यांची फारशी भेट झालेलीच नाही आहे. पण दुर्गा प्रसादांच्या मी थोडं सांगायला चुकलो की हा दुर्गा प्रसादांचा जो मुलगा आहे विश्वनाथ दत्त, हे विवेकानंदांचे वडील, त्यांच्याकडून नक्की त्यांनी या गोष्टी ऐकलेल्या असतात. पुढे श्यामासुंदरीची आणि दुर्गा प्रसादांची भेट झालेली आहे. अत्यंत नाट्यपूर्ण प्रसंगी झालेली आहे. वाराणसीला यात्रेला या श्यामासुंदरी गेलेल्या आहेत. त्यावेळेला 2-2.5 वर्षाचा हा विश्वनाथ, म्हणजे नरेंद्रचे वडील बरं का, हे विश्वनाथ त्यांच्या बरोबर होते. एक 2-3 घटना त्या वाराणसीच्या यात्रेत घडल्या. त्यातली महत्वाची घटना म्हणजे वाराणसीच्या या यात्रेमध्ये
कलकत्त्यापासून वाराणसीपर्यंत 800 किलोमीटर अंतर आहे. हे अंतर बोटीतून जावं लागतं. विश्वनाथ बोटीमध्ये खेळत होता. म्हणजे दुर्गाप्रसादांचा मुलगा, श्यामासुंदरींचा मुलगा आणि नरेंद्रचे वडील लहान असताना त्या बोटीमध्ये खेळत होते. खेळता खेळता अचानक विश्वनाथ पाण्यामध्ये पडले. श्यामासुंदरींना पोहता येत नव्हतं. तरी सुद्धा श्यामासुंदरींनी पाण्यामध्ये उडी टाकली. विश्वनाथला घट्ट धरलं. त्या धारेला लागल्या. अतिशय जोराचा प्रवाह जिथे होता, त्या प्रवाहात त्या आणखीन वाहून जाऊ लागल्या. दत्त घराण्यातच राहणारे, दत्तांच्या घरातच राहणारे एक कविराज उमापद गुप्त म्हणून होते. कविराज उमापाद गुप्त. त्यांनी पाहिलं, ते त्या बोटीतच होते. त्यांनी पाहिलं, त्यांनी नळीत उडी घातली आणि श्यामासुंदरी आणि विश्वनाथ या दोघांनाही त्यांनी घट्ट धरून या बोटीमध्ये परत आणलं. श्यामासुंदरींनी आपल्या मुलाच्या वरती त्याच्या हाताला जी पकड त्यांनी धरलेली होती ती इतकी घट्ट होती की त्या पकडीचे व्रण अनेक दिवस विश्वनाथाच्या शरीरावर होते. श्यामासुंदरीचं विश्वनाथांवरती किती प्रेम होतं हे आपल्याला यातून लक्षात येईल. आता लक्षात घ्या, विश्वनाथ यांचे वडील संन्यासी होते. ते संन्यास घेतलेले होते. आई श्यामासुंदरी सगळी त्यांच्याकडे त्यांची परवरिश करत होती, त्यांची देखभाल करत होती. या काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या जवळ जरा रस्ता निसरडा होता. तिथे त्या आल्या होत्या आणि त्या निसरड्या रस्त्यावरून जात असताना श्यामासुंदरी या एका दुसऱ्या प्रसंगामध्ये घसरल्या आणि पडल्या. इतक्यात तिथे एक संन्यासी आला. इतर लोक ओरडत होते, अरे माताजी पडल्या, माताजी पडल्या. हे त्या संन्याशाने ऐकलं आणि त्यांनी येऊन या श्यामासुंदरींना सावरलं. ते सावरणारे कोण होते? ते सावरणारे दुर्गा प्रसाद होते. देव सुद्धा हे योगायोग कसे घडवून आणतो हे आपल्या लक्षात येईल. हे जागृत देवस्थान काय असं म्हणतात, हे योगायोग नव्हे, ही ईश्वराची योजनाच आहे. त्यांनी त्यांना उचललं आणि त्यांनी पाहिलं तर ती श्यामासुंदरी होती. माया माया असं म्हणून दुर्गा प्रसाद जे गेले ते नंतर कोणालाही भेटले नाही. त्यांना पहिल्यांदा त्या महिला पडल्या तेव्हा माहिती नव्हते एका श्यामासुंदरी आहेत म्हणून. पण त्या जेव्हा त्यांना उचललं, त्यांना शुद्धी आली, त्यावेळेला हे जे निघून गेले ते परत माया माया म्हणून निघून गेले, कोणालाही परत भेटले नाही. विश्वनाथ बाबूंची या घरामध्ये थोडी आबाळच होत होती. आता लक्षात घ्या, विश्वनाथ बाबू यांचे वडील आपले दुर्गा प्रसाद, त्यांची पत्नी श्यामासुंदरी. दुर्गा प्रसाद अत्यंत देखणे होते, पण त्यांनी संन्यास घेतला. श्यामासुंदरी रूपवान होती. आणि आता असं झालं की थोडासा आपल्या त्या दुर्गा प्रसादांच्या बहिणीचा विरोध थोडा मावळला आणि त्या श्यामासुंदरी आपल्या माहेरी सासरी येऊन राहायला लागल्या. त्यांचे जे त्यांचे जे म्हणजे त्या दुर्गा प्रसादांचे बंधू होते, कालीप्रसाद, अत्यंत निरुद्योगी माणूस होता. काही उद्योग करत नव्हता. ऐशोरामामध्ये खात होता. बेबंद वागत होते. दत्त घराण्यातल्या 2 पिढ्या या माणसाने उद्ध्वस्त केलेल्या आहेत. स्वतःची पिढी तर उद्ध्वस्त केलीच, पण दुर्गा प्रसाद यांचा मुलगा विश्वनाथ हा सुद्धा पित्याच्या प्रेमाला हरपलेला होता. ज्याचे वडील गेलेले आहे आणि ज्याला काकांकडे राहावं लागतंय, याला वडिलांचं प्रेम आणि काकांचं प्रेम यातला फरक लहानपणी फार प्रकर्षाने जाणवतो. या काकांचं या विश्वनाथावरती फारसं प्रेम नव्हतं. विश्वनाथ पिताच्या प्रेमाला पारखा झालेला होता, पण त्याची या कालीप्रसादांनी काही काळजी घेतली नाही. त्याला जायला पायात वाहना, शाळेत जायला पायात वाहना सुद्धा नव्हत्या. इतर मुलं त्यांची टिंगल करत असत विश्वनाथाची. अरे काय तुला तुला व्यवस्थित दप्तर नाही, तुझा ड्रेस सुद्धा व्यवस्थित नाही, तुझ्या पायामध्ये वाहना नाही, असा कसा तू, असं त्या काळची त्यांच्या शाळेतली मुलं विश्वनाथाला म्हणत होती, म्हणजे नरेंद्रच्या वडिलांना लहान असताना. त्यावेळेला एका शिक्षकाने या विश्वनाथाला विचारलं, अरे तुझ्या पायात वाहना का रे नाही, तू घरनं येताना वाहना का घालत नाहीस? तेव्हा विश्वनाथाने फार बाणेदार उत्तर दिलं.
विश्वनाथ म्हणाले, माझे बाबा काशीमध्ये आहेत, ते वाहना पाठवणार आहेत. असं निरागस उत्तर. आपल्या घरामध्ये होणारी आबाळ न सांगून देता असं नाही म्हणाले, माझे काका मला देत नाहीत, मी काकांकडे राहतो, आता काय करणार, असं काही उत्तर दिलं नाही. माझे बाबा मला पाठवणार आहेत, ते वाराणसीमध्ये राहतात, असं बाणेदार उत्तर अतिशय निरागसपणे त्यांनी दिलं शिक्षकांना. इतकं सगळं असूनही एका मर्यादेबाहेर हे विश्वनाथ दत्त हे उदार होते. मधुर रॉय या गल्लीमध्ये त्यांचं घर होतं. त्यात विश्वनाथांचा हिस्सा होता. मधुर रॉय यांच्या गल्लीमध्ये विश्वनाथांचं घर होतं एक. पारंपरिक वडिलोपार्जित घर होतं. त्यामध्ये विश्वनाथांचा हिस्सा होता. पण नातेवाईक त्यांना लुटत होते हेही विश्वनाथाला दिसत होतं. विश्वनाथ मोठे झाल्यानंतर त्यांना हे दिसत होतं की नातेवाईक लुटतायत. तरी सुद्धा विश्वनाथाने आपला हिस्सा काली प्रसादला दिला, कारण माझा काहीतरी सांभाळ केला म्हणून. काय संतांचं हृदय असू शकतं. विवेकानंदांचे वडील होते ते. त्या विश्वनाथ दत्तांनी आपला हिस्सा सुद्धा काली प्रसादला दिला. काली प्रसाद यांचं पुढे लग्न हे भुवनेश्वरी देवी विश्वनाथ दत्त यांचं लग्न भुवनेश्वरी देवी यांच्याशी झालं. आणि भुवनेश्वरी देवींना एकंदर 10 अपत्य झालेली आहेत. भुवनेश्वरी देवी म्हणजे विवेकानंदांच्या आई, विश्वनाथ दत्त विवेकानंदांचे वडील, या दाम्पत्याला पुढे 10 मुलं झालेली आहेत. त्यांचा एक मुलगा झाला, पहिला मुलगा झाला, तो 8 महिन्याचा झाला आणि तो वारला. पूर्वी काही मेडिकल सेवा वगैरे एवढ्या काही चांगल्या नव्हत्या. त्याच्यामुळे पूर्वी आशीर्वाद सुद्धा देताना अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असं देत होते, कारण सगळी 8 मुलं जगायची नाहीत ना. त्यामुळे तर पहिला यांचा मुलगा होता, तो 8 महिन्याचा झाला आणि वारला. विश्वनाथ दत्त आणि भुवनेश्वरी देवी यांना दुसरी मुलगी झाली. ती 2.5 वर्षाची होऊन ती वारली. त्यांना तिसरं अपत्य झालं. तिचं नाव त्यांनी हरमोहिनी असं ठेवलं. ही थोडीशी जास्त काळ जगली. 22व्या वर्षात तिचाही मृत्यू झाला. स्वर्णलता नावाची त्यांचं चौथं अपत्य. ही मात्र दीर्घायुषी झाली. 73-72 वर्ष ही स्वर्णलता जगलेली आहे. त्यांच्या पाठीवरती एक मुलगी झाली. ती मुलगी तहानी असतानाच वारली. तहानी असतानाच वारली. काय विलक्षण दुःख या भुवनेश्वरी देवींना भोगायला लागलेलं आहे. आणि भुवनेश्वरी देवी यांनी 1, 2, 3, 4, 5 मुलांच्या नंतर मात्र म्हणजे देवाजवळ प्रार्थना केली, साकडं घातलं, की देवा माझ्या पोटी पुत्ररत्न जन्माला घाल, पुत्ररत्न जन्माला घाल. त्यांना विलक्षण स्वप्न सुद्धा पडलेली आहेत. आपण जर कधी कलकत्त्याला गेला तर सिमोली या भागातलं विवेकानंदांचं घर बघून या. या घरामध्ये शंकराची पिंड आहे. त्या ठिकाणी देऊळ आहे, म्हणजे देवघर आहे. आणि त्या देवघरामध्ये बसून या भुवनेश्वरी देवी देवाची पूजा करत असत, देवाला साकडं घालत असत. एवढंच नव्हे, त्यांची एक मैत्रीण जेव्हा वाराणसीला गेली होती, तेव्हा काशी विश्वनाथला, तू काहीतरी एक माझ्या वते काशी विश्वनाथा, तू काहीतरी साकडं घाल आणि मला पुत्ररत्न प्राप्त होऊ दे, अशी त्यांनी प्रार्थना काशी विश्वेश्वराच्या चरणी सुद्धा आपल्या मैत्रिणीच्या मार्फत केलेली आहे. आणि त्यानंतर 5 मुलांपैकी फक्त एकच दीर्घायुषी झाली. दुसरी 22 वर्षाची असताना वारली. एक तर तान्ही असतानाच गेली. एक मुलगी 2.5 वर्षाची असताना गेली आणि पहिला मुलगा होता, तो 8 महिन्याचा असतानाच वारला. या पाठीवरती नरेंद्र जन्माला आलेले आहेत. नरेंद्रचं नाव हे सुद्धा त्यांनी बिले ठेवलं होतं. बिले हे शंकराचं नाव. नरेंद्र बिले. नरेंद्रच्या नंतर एक अपत्य जन्माला आलं होतं. ती मुलगी होती, तिचं नाव किरणबाला. लक्षात घ्या, ही किरणबाला 18 वर्षाची असताना वारलेली आहे. काय दुःख या विवेकानंदांना सहन करायला लागलंय. एवढंच नव्हे, तर त्यांची एक आणखीन बहीण, किरण बालांच्या नंतर योगेंद्र बाला नावाची एक बहीण झाली. तर ती सुद्धा 22 वर्षाची असताना तिने आत्महत्या केलेली आहे.
आत्महत्या केली. बघा काय घराणं आहे हे. 10 अपत्य आहेत, पण त्यातली 8 जण नरेंद्र सोडला तर अल्पायुषीच ठरलेली आहे. नरेंद्र सुद्धा अल्पायुषीच होते बरं का. त्यांचं आयुष्य सुद्धा 39 वर्षाचंच होतं. स्वामी विवेकानंदांनी पुढे नरेंद्र म्हणजे पुढचे स्वामी विवेकानंद यांनी जे कार्य केलं ते 39 वर्षात केलेलं कार्य संपूर्ण जीवनात केलेलं नाही. शेवटी त्यांनी जे 1881 ते 1886 यामध्ये त्यांनी केलेलं कार्य आज आपण 150 वर्षानंतर सुद्धा त्याचे गुणगान गातो आहोत. या योगेंद्र बाली ही यांनी आत्महत्या केली सांगितलं आणि याच्यानंतर 2 पुत्ररत्न प्राप्त झालेले आहेत. आणि ते म्हणजे महेंद्रनाथ आणि भूपेंद्रनाथ. महेंद्रनाथही अविवाहितच होते. 87 वर्षापर्यंत ते जगलेले आहेत. भूपेंद्रनाथ हे सुद्धा अविवाहितच होते. ते 81 वर्ष असेपर्यंत जगलेले. वयाच्या 81व्या वर्षापर्यंत जगले. हेच दोघ जण दीर्घायुषी झालेले आहे. पण या दोघांनीही विवाह केला नाही. काय त्या भुवनेश्वरी देवींच्या जीवनामध्ये प्रसंग आलेले आहेत. तान्ही तान्ही मुलं जात आहेत. 2-2.5 वर्ष ज्या मुलाचं पालन केलं ती मुलगी जातीये. त्यानंतर 22 वर्ष ज्या मुलीला वाढवलं ती मुलगी वाढतीये. काय त्या भुवनेश्वरी देवींनी सहन केलेलं आहे लक्षात घ्या. या सगळ्या घटना विवेकानंद पाहतायत. नरेंद्र पाहतायत. बालपणापासून पाहतात. आणि नरेंद्रचा जो जन्म झालेला आहे तो जन्म हा 12 जानेवारी 1863 साली झालेला. त्यावेळेला मकर संक्रांत होती. तो आणि मकर संक्रांतीच्या दिवशी एक संक्रमण होत असत आणि तसं संक्रमण यांच्या कुटुंबातही होत होतं आणि भारताच्या नकाशावरती सुद्धा एक वेगळ्या संक्रमणाची पहाट या नरेंद्रच्या जन्माने होत होती. नरेंद्रचे वडील विश्वनाथ दत्त मगाशी सांगितलं हे यांनी इस्लाम धर्माचा चांगला अभ्यास केलेला होता. कारण ते एक वकील होते. इस्लाम धर्माचा अभ्यास करण्याचं कारण म्हणजे ते वकील होते. त्यांच्याकडे बरेच अशील येत होते. त्याच्यामध्ये काही मुसलमान असत. त्याचप्रमाणे ख्रिश्चन धर्माचा पण त्यांनी अभ्यास केलेला होता. कारण त्यांचं इंग्रजी चांगलं होतं. त्यामुळे त्यांनी बायबल वाचलेलं होतं. कुराण वाचलेलं होतं. बायबल आणि कुराण यामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टी त्यांना माहिती होत्या. निश्चितच त्यातल्या मर्यादा सुद्धा त्यांना माहित असतात. इकडे भुवनेश्वरी देवींचं जीवन आपण पाहिलं तर भुवनेश्वरी देवी या रामायण महाभारत याचा चांगला अभ्यास केलेल्या होत्या. भारतीय संस्कृतीतले प्रधान ग्रंथ त्यांनी वाचलेले होते. त्याच्यावर चिंतन केलेलं होतं. या भारतीय संस्कृतीतल्या प्रधान ग्रंथांप्रमाणे आपलं जीवन त्यांनी त्या जगलेल्या होत्या. जीवनामध्ये आलेल्या सगळ्या चढ उतारांना त्या समर्थपणे तोंड देत होत्या. कारण त्यांनी भगवद्गीता सुद्धा वाचलेली होती. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. सुख आणि दुःख हे आपल्या जीवनाच्या पटलावरून जात असताना माणसाने आपली बुद्धी कधी हलवून देऊ नये, स्थितप्रज्ञ राहावं. या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या आणि त्याच गोष्टी त्यांच्या मनाला उभारी देत होत्या. पण याचा परिणाम असा झाला की नरेंद्र जेव्हा लहान होते त्यावेळेला विश्वनाथ दत्तांकडून त्यांना इस्लाम धर्म समजला. त्यांना फारसी भाषा विश्वनाथ दत्तांना येत होती. त्यातली थोडी फारसी भाषा त्यांनी विवेकानंद नरेंद्रला पण शिकवलेली असणार. आणि विश्वनाथ दत्तांना इस्लाम धर्माची माहिती होती. त्याचप्रमाणे ख्रिश्चन धर्माची माहिती होती. आणि त्यामुळे नरेंद्रवरती इस्लाम धर्माचे ख्रिश्चन धर्माचेही संस्कार झालेले आहेत. पण त्यापेक्षा जास्त प्रबळ कुठले संस्कार असतील तर ते प्रबळ संस्कार त्यांच्या आईने केले. आपल्याला माहिती आहे की मुलं आपल्या आईकडून जास्त लवकर शिकतात. आईकडून त्यांनी रामायण महाभारत भारतातले सगळे पुरातन सगळे ग्रंथ वेद उपनिषद याचं शिक्षण त्यांनी भुवनेश्वरी देवींकडून घेतलं. नरेंद्रचे बालपणीचे संस्कार कसे होते आणि नरेंद्रची आई भुवनेश्वरी देवी यांनी नरेंद्रवरती संस्कार कसे केले हे अगदी पाहण्यासारखं आहे. मातांना सुद्धा पाहण्यासारखं आहे.
हे जे काही सायकोलॉजिस्ट असतात, सायकियाट्रिस्ट असतात, त्यांना सुद्धा विवेकानंदांचं बालपण आणि त्यांच्या आईने केलेले संस्कार हे पाहण्यासारखे आहेत, अभ्यास करण्यासारखे आहेत. आणि किती नाजूकपणे नरेंद्रच्या आईनी, भुवनेश्वरी देवीनी त्यांच्या मुलावरती संस्कार केलेत, ते पाहण्यासाठी आणि नरेंद्रची सुद्धा मूळची वृत्ती काय होती, ते पाहण्यासाठी आपण नरेंद्रच्या बालजीवनातले काही प्रसंग पाहायला पाहिजे. नरेंद्रचे वडील वकील होते सांगितलं. नरेंद्र थोडा शाळेमध्ये जाणारा झाला होता. 7वी-8वीत गेला असेल. त्यावेळेला तो बघत होता, की वडिलांच्या त्या शेजारच्या खोलीमध्ये सगळे हुक्के आहेत. पण त्या हुक्क्यावरती खालती लिहिलेलं आहे काही. नरेंद्रला आता लिहिता वाचता यायला लागलेलं होतं. त्याच्या खाली लिहिलं होतं, हा हिंदूंचा हुक्का, हा मुसलमानांचा हुक्का, हा ख्रिश्चनांचा हुक्का. अशा पद्धतीने धर्मनिहाय आणि जातीनिहाय सुद्धा हुक्के ठेवलेले होते. कारण या विश्वनाथ दत्तांच्याकडे जे अशील यायचे ते वेगवेगळ्या धर्माचे होते, वेगवेगळ्या जातींचे होते आणि त्या काळच्या प्रथेप्रमाणे कोणी घरी आलं की जसं आपण चहा देतो तसं तो हुक्का द्यायचा. म्हणून तिथे हुक्के ठेवलेले होते. ज्यांना इच्छा असेल ते हुक्के पित होते. आपली जात कुठली आणि आपला धर्म कुठला आहे लक्षात घेऊन ते त्या त्या जातीचा आणि त्या त्या धर्माचा हुक्का ते पित होते. विश्वनाथ दत्त हे जातपात पाळत होते असं मात्र कोणी गैरसमज करून घेऊ नका. विश्वनाथ दत्त हे अजिबात जातपात पाळणारे नव्हते. विश्वनाथ दत्तांना धर्माधर्मामधले जे काही भेद आहेत ते अजिबात मान्य नव्हते. परंतु आपला व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायात येणारे जे अशील आहेत, जे कस्टमर्स आहेत, त्या कस्टमरच्या गरजेप्रमाणे त्यांनी त्या गोष्टी केलेल्या होत्या. याचा अर्थ विश्वनाथ दत्तांचं तसं मत होतं असा अजिबात गैरसमज कोणी करून घेऊ नका. ते हुक्के ठेवलेले तो बघत होता. ही लोक येतात, ते हुक्के पितात. एक दिवशी हा छोटा नरेंद्र तिथे गेला आणि त्यांनी तिथे ते एक ब्राह्मणाचा हुक्का होता तो ओढला. एक वैश्याचा हुक्का होता तो ओढला. त्या मुसलमानांचा हुक्का होता त्याचा झुरका तो घेत होता. आणि नरेंद्रचे वडील विश्वनाथ दत्त ऑफिसमधनं येऊन खिडकीतून बघत होते. आपला मुलगा हुक्का पितोय, आपला मुलगा सिगरेट पितोय. हे बघत होते. अर्थात ते काही हुक्के तिने म्हणजे लहान होता, त्याला काही एवढी माहिती होती अशातला भाग नाही. पण लहान मुलांवरती जवळपासच्या लोकांचे संस्कार कसे होतात हे सुद्धा पाहण्यासारखे. विश्वनाथ दत्तांनी पाहिलं की नरेंद्र हुक्का ओढतोय. आता विश्वनाथ दत्त यांच्या जागी जर आजचे वडील असते तर त्यांनी काय केलं असतं? तर पहिल्यांदा जाऊन त्याला रागवले असते, नाही नाही ते बोलले असते. त्याला त्याला खायला तुला आज जेवायला मिळणार नाही असं म्हटलं असतं किंवा 2 रट्टे मारले असते. यातलं विश्वनाथ दत्तांनी काहीही केलं नाही. विश्वनाथ दत्तांनी नरेंद्रला विचारलं, कारण नरेंद्र विचारशील होते, चिंतनशील होते. नरेंद्रला विचारलं, "नरेंद्र तू काय करतोस रे? काय करतोयस हे?" तेव्हा नरेंद्र म्हणाला, की या ठिकाणी जातीनिहाय आणि धर्मनिहाय अशा पद्धतीचे हुक्के ठेवलेले आहेत. तर मी ब्राह्मणाचा हुक्का पितोय आणि मग नंतर वेश्याचा वैश्य माणसाचा हुक्का पितोय आणि पाहतोय, तपासतोय, की या हुक्क्यांमध्ये फरक काय? काय फरक आहे त्या हुक्क्यामध्ये? मुसलमानाचा हुक्का ओढतोय आणि हिंदूंचा ओढतोय. काय फरक आहे का त्याच्यात? मग वडील म्हणाले, की "मग तुला काय फरक आढळला?" नरेंद्र म्हणाला, "काहीही फरक आढळला नाही." हां, काहीही फरक आढळला नाही. मग नरेंद्रने विचारलं, की "जर ह्याच्यात काही फरक नाहीये, तर मग हे हुक्के असे जातीनिहाय आणि धर्मनिहाय का ठेवलेले आहेत? का ठेवलेले आहेत असं? आपण ही का जात पाळतो? आपण का हे धर्माधर्मातले भेद पाळतो?" बघा, 8वीत 7वी-8वीत असलेला हा नरेंद्र काय बाणेदार उत्तर देतोय, हे आपल्या लक्षात येईल. किती चिंतनशील आणि त्यांच्यावरती धर्मनिरपेक्षतेचा संस्कार, की सगळे धर्म सारखेच आहेत. हा कसा झाला ते आपल्याला याच्यावरनं दिसतंय. दुसरा एक प्रसंग बघूया. नरेंद्रचा खेळ होता, तो म्हणजे मित्र गोळा करायचे. खेळ सुद्धा कसा होता लक्षात घ्या, की मित्र गोळा करायचे, एका खोलीमध्ये बसायचं आणि त्या खोलीमध्ये ध्यान लावायचं. ध्यान, ध्यान असा त्याचा खेळ होता. एक दिवशी नरेंद्र त्याच्या मित्रांना घेऊन खोलीमध्ये ध्यान, ध्यान खेळ खेळत होता. आता
सिमोलिया भागामधलं नरेंद्रचं जे घर आहे ते आपण बघून या. अहो काय प्रचंड मोठा एखादा राजवाडा असावा ना, राजवाडा असं मोठं घर आहे. ज्यांना इच्छा असेल त्यांनी अँसिस्टरल हाऊस ऑफ स्वामी विवेकानंद ही वेबसाईट बघा. अँसिस्टरल हाऊस ऑफ स्वामी विवेकानंद, त्याच्यात विवेकानंदांच्या घराचे फोटो बघा. पूर्वीचे फोटो पण आहेत, आत्ताचे फोटो पण आहेत. आता ते घर रिनोव्हेट झालेलं आहे, पण पूर्वीचे जे फोटो आहेत ते आपण बघाल तर त्याच्यामध्ये शेजारी पाजारी सगळं रान आहे. त्या रानातून एक मोठा नाग या खोलीमध्ये शिरला होता. ज्या खोलीमध्ये नरेंद्र ध्यान ध्यान खेळ खेळत होता त्यामध्ये एक मोठा नाग शिरला होता. तो नाग अर्थात इतर मुलं त्याचे मित्र जे होते त्या मित्रांचं काही एवढं ध्यान लागलेलं नव्हतं, कारण ते नरेंद्रच्या प्रभावामुळे ध्यान ध्यान खेळत होते. कोणीतरी डोळे किलकिले करून बघत होता तो समोरचा काय करतोय, नरेंद्र काय करतोय. आणि त्यांनी एखादी असंच कलकिले डोळे करून बघत असताना पाहिलं तर नरेंद्रच्या समोर असा फणा काढलेला असा एक नाग उभा आहे. नाग नाग, साप साप असं करत तो ओरडायला लागला. इतर सगळी मुलं ओरडायला लागली. सगळ्यांनी तो नाग तिथे बसून नरेंद्रच्या समोर फणा काढलेला नाग त्यांनी सगळ्यांनी पाहिला आणि बाहेर पळत गेले. हा आरडाओरडा झालेला भुवनेश्वरी देवीने ऐकला आणि भुवनेश्वरी जेव्हा त्या देवी जेव्हा त्या खोलीमध्ये आल्या त्यावेळेला त्यांनी काय पाहिलं, नरेंद्र पूर्ण ध्यानावस्थेमध्ये मग्न झालेला आहे आणि एखाद्या काष्ठवत बसलेला आहे आणि त्या ठिकाणी तो नाग त्या नरेंद्रच्या समोर फणा काढून असा डोलतोय. आपण पुढे बघणार आहोत, साक्षात शिवाचा अवतार होता नरेंद्र. या शिवाच्या अवतार असलेल्या नरेंद्रच्या समोर तो साप, तो नाग अगदी डोलत होता. हे दृश्य त्यांच्या मातेने पाहिलं. नरेंद्र भानावर नाही, तो देहबोधावरती नाही हे आईने ओळखलं आणि शेजारच्या लोकांना बोलवून त्या नागाला हाकलून दिलं. नरेंद्र जागा झाल्यानंतर नरेंद्रला सांगितलं, अरे तुझ्या समोर साप होता. त्याच्या मित्राने त्याला सांगितलं, आईने सांगितलं. नरेंद्र म्हणाला, हो का, मला काही कळलं नाही हो. कारण त्याचं खरंच ध्यान लागलेलं होतं. लहानपणापासूनच ही ध्यानाची आवड नरेंद्रला होती. नरेंद्र शाळेत जात होता. सातवी सांगितलं तसं 5वी 7वीत असेल, 7वीत असेल. भूगोलाचा तास चालू होता. नरेंद्र या भूगोलाच्या तासाला मागच्या बाकावर बसलेला होता आणि त्या ठिकाणी तो बसून तो काहीतरी लिहित होता. सरांकडेही लक्ष होतं. त्यांचे मित्र, नरेंद्रचे मित्र त्याच्याशी बोलत होते. त्या उजव्या बाजूचा मित्र बोलत होता, डाव्या बाजूचा मित्र बोलत होता. नरेंद्र लिहितही होते आणि सरांकडेही लक्ष होतं. लक्षात घ्या, नरेंद्रकडे हा उपजत गुण होता की तो अष्टावधानी होता. अष्ट अवधानी, 8 गोष्टींकडे सायमल्टेनियसली तितक्याच एकाग्रतेने लक्ष ठेवण्याची क्षमता म्हणजे अष्टावधानित्व. ते नरेंद्रला बालपणापासून प्राप्त होत. तो सरांचंही ऐकत होता, लिहितही होता, पुस्तकही त्याच्या समोर होतं, मित्रांशी पण बोलत होता. हे सगळं तो इतक्याच एकाग्रतेने करतो. पण सरांचा गैरसमज झाला. भूगोलाचे सर त्याला म्हणाले, नरेन, मी आता सांगितलं अमेरिकेची राजधानी बद्दल, उठ सांग अमेरिकेची राजधानी कुठली. तर नरेंद्र उभा राहिला. नरेंद्रने सांगितलं, अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन. उत्तर बरोबर होतं, पण सरांना काय झालं होतं काल काही त्या दिवशी काही माहित नाही. सर चिडले. कधी कधी काय असतं, त्या सर सुद्धा एक कौटुंबिकच माणूस होता. घरी काहीतरी झालं असेल, मुलगा नीट ऐकत नसेल किंवा तो त्यांना त्याच्या पत्नीने घरी सकाळी चहासाठी नाही सांगितलं असेल, देणार नाही तुम्हाला चहा, जात असेल आज शाळेत, असं काहीतरी झालं असेल. काय झालं असेल माहिती नाही. पण ते सर घरी त्या शाळेत आले तेव्हा चिडलेलेच होते. तेव्हा नरेंद्रने जरी उत्तर बरोबर दिलं होतं तरी सुद्धा ते बरोबर दिलेलं उत्तर त्यांनी नीट ऐकलं नाही. जेव्हा माणूस रागवतो त्यावेळेला त्याला काही व्यवस्थित सांगितलेलं सुद्धा नीट ऐकू येत. व्यवस्थित दिलेलं उत्तर सुद्धा चूक वाटलं. त्यांनी नरेंद्र पुढे बोलवलं आणि नरेंद्रला सांगितलं, हात पुढे कर, उत्तर चुकलं तुझं. नरेंद्र म्हणाला, सर माझं काय उत्तर चुकलं, बरोबर उत्तर आहे. हात पुढे कर सांगितलं ना मी. त्यांनी हात पुढे केला आणि सरांनी ती वेताची छडी
नरेंद्रच्या हातावरती सप सप 2-4 वेळेला द्वेताची छडी जोरात मारली. नरेंद्र कळवळला, अहो सर मला मारू नका, का मारताय? मी उत्तर बरोबर देऊन मला तुम्ही मारताय. त्या काळी विद्यार्थ्याला मारायला, छडी मारायला सरांना परवानगी होती. त्यावेळेला कोणी तक्रार करत नव्हतं. त्यावेळेला त्या काळी एक म्हण पण होती, छडी लागे छम छम विद्या येई घम घम, अशी एक म्हण पण होती. आणि सर त्या विद्यार्थ्याला मारत होते. नरेंद्र कळवळला, नरेंद्र घरी आला. नरेंद्रने दप्तर टाकून दिलं, चपला कुठेतरी फेकून दिल्या. आणि नरेंद्र हा थोडासा विषण्ण झालेला होता, दुःखित झालेला होता, रागावलेला होता त्या सरांवरती. आणि तो असा रागून ते दप्तर सुद्धा कुठेतरी फेकून दिलं. भुवनेश्वरी देवींच्या लक्षात आलं की नरेंद्र असं नेहमी वागत नाही, आज तो असं का वागतोय? त्यांनी चपला नीट काढल्या नाही, दप्तर असं फेकून दिलं. त्यांनी अशा पद्धतीने तो काहीतरी शाळेत काहीतरी बिघडलेला असणार. भुवनेश्वरी देवीनी नरेंद्रला विचारलं, नरेंद्र आज शाळेत काय झालं सांग मला. नरेंद्र म्हणाला, आई मला आज सरांनी शाळेमध्ये मारलं. आपल्या मुलाला कोणीतरी मारलं आहे हे आईला समजल्यानंतर साहजिकच आईला वाईट वाटेल. पण आईने काय केलं? भुवनेश्वरी देवीनी नरेंद्रला जवळ घेतलं. नरेंद्रला जवळ घेऊन भुवनेश्वरी देवीनी त्याला मांडीवर बसवलं. त्याच्या केसांमधून हात फिरवला, त्याच्या पाठीवर हात फिरवला. कुठे मारलं सांग? तेव्हा नरेंद्रने हात पुढे केला. खरोखरच हात काळा निळा झाला होता. नरेंद्रच्या त्या काळ्या निळ्या झालेल्या हातावरून आईने हात फिरवला. नरेंद्रचं दुःख थोडं कमी झालं. आईची माया काय असते याची जाणीव नरेंद्रला लहानपणापासून खूप वेळा झालेली आहे. आणि नरेंद्रचे आईने डोळे पुसले आणि विचारलं, मला खरं सांग, शाळेत काय झालं बरं? काय झालं हे विचारल्यानंतर नरेंद्रने सांगितलं, आई मी बसलो होतो, सरांनी प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं मी बरोबर उत्तर दिलं, तरी सुद्धा सरांनी मला मारलं. नरेंद्रच्या आईने विचारलं की अरे बाबा नरेंद्र, सरांनी काय बरं प्रश्न विचारला होता? अगं सर भूगोलाचे शिक्षक होते, ते भूगोलाचा विषय शिकवत होते आणि भूगोलाचा विषय शिकवत असताना त्यांनी विचारलं अमेरिकेची राजधानी कुठली? नरेंद्राची आई म्हणाली, मग तू उत्तर काय दिलंस? नरेंद्र म्हणाला, अगं वॉशिंग्टन, बरोबर उत्तर दिलं. आई म्हणाली, कुठे लिहिलंय असं वॉशिंग्टन ही अमेरिकेची राजधानी आहे, दाखव. नरेंद्रनी भूगोलाचं पुस्तक उघडली आणि आईला दाखवलं. आई अगं तुझा पण विश्वास नाही का माझ्यावर? हे बघ वॉशिंग्टनच आहे की नाही, भूगोलाचं पुस्तक उघडून लाव. आजची आई असती तर काय केलं असतं? आजची आई जर असती तर तिने काय केलं असतं? आजची आई असती तर पहिलं माझ्या पप्याला मारलं. कोण आहे तो सर? कोण आहे? त्यांनी मला का, माझ्या मुलाला का मारलं? छडी मारतात का मुलाला? एवढं मारतात की त्याचा हात काळा निळा व्हावा? कोण आहेत ते सर? चला मी त्याला शाळेच्या प्राचार्यांच्या मुख्याध्यापकांच्याकडे जायचं, त्या सरांना बोलवून घ्यायचं, त्या मुख्याध्यापकांच्या समोर त्या सरांचा अपमान करायचा. आणि हे सगळं आपल्या मुलासमोर, हे आपल्या सगळ्या मुलाच्या समोर. असं करणारे पालक सध्या आहेत. मुलाच्या समोर शिक्षकांना जाब विचारणारे पालक आहेत. त्या मुलांना शिक्षकांच्या बद्दलचा आदर कसा वाटणार? प्राचार्यांच्या समोर आणि नंतर प्राचार्य सुद्धा त्या शिक्षकांना झाडतायत आणि जाब विचारतायत. हे दृश्य हल्लीचं दिसतं. पण नरेंद्रच्या आईनी असं काहीही केलं नाही. हे लक्षात घ्या. नरेंद्रचे स्वामी विवेकानंद कसे झाले त्यामध्ये, त्या सगळ्या एकंदर प्रक्रियेमध्ये आईचा फार मोठा वाटा आहे. नरेंद्रनी पुढे भाषणामध्ये सुद्धा सांगितलं होतं, माझ्या आईने माझ्यावर जे संस्कार केले त्या संस्कारांमुळे आज मी आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. नरेंद्रच्या आईने काय केलं ते खरोखरच इथे उपस्थित असलेल्या सगळ्या साधकांनी काळजीपूर्वक आणि कान देऊन ऐकावं. आणि शक्य झालं तर ही घटना आपल्या सुनेला किंवा आपल्या बहिणीला, भावांना, ज्यांना मुलं आहेत त्यांना जरूर सांगावी. नरेंद्रची आई नरेंद्रला प्रेमाने परत जवळ घेतलं, पाठीवरती हात फिरवला आणि सांगितलं, नरेंद्र, तू देत असलेलं उत्तर बरोबर होतं, पण तरी सुद्धा तुला सरांनी मारलं. याचा अर्थ सरांनी तुझ्यावर अन्याय केला. नरेंद्र म्हणाला, हो, माझ्यावर अन्याय केला, माझं बरोबर असून मला का मारलं? नरेंद्रच्या आईने नरेंद्रला अन्यायाविरुद्ध कसा आवाज उठवावा हे सांगत असताना काय सांगितलं ते ऐका. नरेंद्रची आई म्हणाली, नरेंद्र, तू जगाला जे सांगत आहेस ते जर सत्य असेल
आणि सत्य सांगत असताना सुद्धा जग तुझ्यावर अन्याय करत असेल, तेव्हा सरांनी मारलं हा अन्यायच आहे. तू जगाला सांगतोस ते सत्य असेल आणि जग तुझ्यावर अन्याय करत असेल, तर तू तो अन्याय सहन कर, पण सत्य सोडू नकोस. सर आपल्या हातावरती छडी मारतायत, त्याला सरांना असं म्हणू नकोस की सर मला का मारताय तुम्ही, तुझं उत्तर चुकलं. अरे वॉशिंग्टन नाही, तू शिकागो हे उत्तर द्यायला पाहिजे होतंस. शिकागो चुकीचं उत्तर आहे. पण सर मारतायत म्हणून तो मार, मी खोटं, माझं सत्य सोडून खोटं सांगू नकोस. हा संस्कार आईने केलेला आहे. तू जगाला सांगतोस ते सत्य असेल तर ते पहिलं सत्य आहे की नाही तपास. आणि तू जे जगाला सांगतोस ते जर सत्य असेल, तर जगाने तुझ्यावर अन्याय केला तरी तू सत्य सोडू नकोस. फार मोठा विचार विवेकानंदांच्या आईने त्यांच्या मनावरती कसा संक्रमित केला ते पाहण्यासारखं आहे. अजून एक घटना सांगतो आणि थांबतो. मला 2-3 मिनिटं आहेत. त्याच्यामध्ये ही घटना सांगायचा प्रयत्न करतो. कदाचित 1-2 मिनिटं जास्त लागतील. नरेंद्र एकदा कीर्तन ऐकायला गेला होता. कीर्तनकारांनी हनुमंताचं आख्यान लावलेलं होतं. हनुमंताची गोष्ट सांगत होते कीर्तनाद्वारे. कीर्तन संपलं. नरेंद्र त्या कीर्तनकारांच्याकडे गेला. लक्षात घ्या, नरेंद्र लहान असताना कीर्तनाला जात होता. नरेंद्र लहान असताना देवळात जात होता. नरेंद्र लहान असताना कीर्तनकारांना प्रश्न विचारत होता. या बऱ्याच गोष्टी आपल्याला यातून समजतात. कीर्तनकाराला त्यांनी प्रश्न विचारला, काय हो, तुम्ही आज हनुमंताचं आख्यान सांगितलं, हनुमंताची गोष्ट सांगितली, मला हनुमंत कसा भेटेल? पुढे रामकृष्णांना नरेंद्रनी हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही देव पाहिलाय का? आणि मला देव बघता येईल का? हा काही केवळ इंटेलेक्च्युअल प्रश्न नव्हता नरेंद्रचा. नरेंद्रची ही तळमळ, देव पाहण्याची तळमळ, ही नरेंद्रच्या मनामध्ये लहानपणापासून आहे. मला देव बघायचं. त्या कीर्तनकाराने नरेंद्रचं वय पाहिलं आणि नरेंद्राला सांगितलं, नरेंद्र, हनुमंताला केळी आवडतात. तेव्हा हनुमंत केळीच्या बागेत असतो. असं त्यांनी लहान मुलाला द्यायचं उत्तर, बालसुलभ उत्तर दिलं आणि ते कीर्तनकार गेले. नरेंद्रही आपल्या घरी जाणार होता, पण त्याच्या मनात विचार आला की आपल्या शेजारी केळीची बाग आहे, तिथे हनुमंत नक्की येत असेल. त्या कीर्तनकारांनी सांगितलं त्याच्यावर त्याचा विश्वास होता. आणि नरेंद्र घरी आला नाही, तो त्या केळीच्या बागेत जाऊन बसला. इकडे आई स्वयंपाक करत होती, घर झाडत होती. घरामध्ये पाहुणे रावळे बरेच होते. त्या सगळ्यांचा स्वयंपाक, त्या सगळ्यांचं घर आवरणं वगैरे, त्याच्यामध्ये आई गर्क होती. संध्याकाळी एक विशिष्ट वेळ झाल्यानंतर नरेंद्र घरी आला नाही हे पाहिल्यानंतर आई शोधायला नरेंद्रला बाहेर पडली. चौकशी करताना समजलं नरेंद्र केळीच्या बागेत बसलाय. नरेंद्राची आई केळीच्या बागेमध्ये आली. नरेंद्रला जर केळीच्या झाडाखाली बसलेलं पाहिलं. नरेंद्रला विचारलं, नरेंद्र तू इथं का बसलास रे? लक्षात घ्या, नरेंद्रच्या आईनी नरेंद्राला धपाटा घातला नाही. नरेंद्रचा कान पिरगळला नाही. नरेंद्रला असं म्हणाली नाही की गधड्या इथं का बसलास, मी आता स्वयंपाक करू, घरचं आवरू का तुला शोधत बसू? तुला सांगता येत नाही का घरी कुठे चाललायस ते? मी किती किती ठिकाणी लक्ष ठेवणार, कुठे कुठे लक्ष ठेवणार मी? असं त्यांनी उत्तर दिलं नाही. असा प्रश्नही विचारला नाही भुवनेश्वरी देवीने. भुवनेश्वरी देवीने नरेंद्रला विचारलं, नरेंद्र तू इथे का बसलायस? आपला मुलगा चिंतनशील आहे, आपला मुलगा विचार करतो, त्याच्या विचाराला चालना देणं हे आईचं काम आहे. नरेंद्रने विचार केला आणि आईला सांगितलं, आई, आज मी कीर्तनाला गेलो होतो. तिथे मी हनुमंताचं गोष्ट ऐकली आणि कीर्तनकारांना विचारलं की हनुमंत मला कुठे भेटतील? तेव्हा कीर्तनकारांनी सांगितलं, हनुमंत केळीच्या बागेत असतात. हनुमंताला भेटायला मी या ठिकाणी केळीच्या बागेत येऊन बसलेलो आहे. हल्लीची आई असती तर ती म्हणाली असती, अरे तो एक कीर्तनकार मूर्ख आणि तू शतमूर्ख. असं कधी असतं काय? चल उठ, ते कीर्तनकार बावळटच आहेत. कीर्तनकार काही सांगतात आपलं आणि तू ऐकतो म्हणजे काय? असं म्हणून कीर्तनकारांबद्दल आईने काहीही अपशब्द वापरला नाही. कसे संस्कार केले जातात आणि त्यासाठी आई ज्या वेळेला विद्यार्थ्याला, मुलाला संस्कार करायची गरज असते, त्यावेळेला किती स्थिर बुद्धीची असते, शिकण्यासारखं आहे. नरेंद्रची आई नरेंद्रला म्हणाली, नरेंद्र,
मला सांग, लक्षात घ्या, कीर्तनकारांनी केलेला संस्कार हनुमंत बागेत असतो केळीच्या, हा संस्कार पुसला न जाऊ देता त्याच्याही पेक्षा जास्त व्यापक आणि उच्च दर्जाचा विचार आपल्या मुलाच्या मनामध्ये भुवनेश्वरी देवीनी संक्रमित केलेला आहे. भुवनेश्वरी देवी नरेंद्राला म्हणाल्या, नरेन, मला सांग, हनुमंत हा सेवक आहे. कुणाचा रे सेवक? नरेंद्र म्हणाला, अरे आई, हनुमंत हा रामाचा सेवक आहे. मग आई म्हणाली, नरेन, मला सांग, रामाने हनुमंताला जर काही काम सांगितलं असेल, तर हनुमंत रामाने दिलेलं काम आधी करेल का केळीच्या बागेत बसून केळी खात बसेल? केळीच्या बागेत येऊन केळी खात बसेल? तर नरेंद्र आईला म्हणाला, आई, रामाने जर हनुमंताला काही काम सांगितलं असेल, तर हनुमंत ते काम आधी करेल. आई म्हणाली, अगदी बरोबर. आत्ता हनुमंताला रामाने काहीतरी काम सांगितलेलं आहे आणि हनुमंत त्या रामाने सांगितलेलं काम करण्यासाठी म्हणून बाहेर आहेत, म्हणून ते केळीच्या बागेत नाहीये. पण ते काम झाल्यानंतर हनुमंत हे केळीच्या बागेतच असतात. काय उच्च दर्जाचा विचार आईने त्याच्या मनामध्ये संक्रमित केला, लक्षात घ्या, की हनुमंत हे आपल्या मालकाने किंवा आपल्या श्रद्धास्थानाने रामाने सांगितलेलं काम महत्वाचं आहे आणि नंतर काम नसेल तेव्हा हनुमंत इथेच असतात. मी मगाशी म्हटलं तसं कीर्तनकारांनी केलेला संस्कार पुसला न जाऊ देता, कीर्तन संप्रदायाविषयी कुठलाही अपशब्द न वापरता, यापेक्षा अधिक उच्च विचार विवेकानंदांच्या आईनी भुवनेश्वरी देवीनी विवेकानंदांच्या मनामध्ये कसा संक्रमित केला, की अरे, काम महत्वाचं आहे, ते झाल्यानंतर तो इथे येतो केळी खायला, केळी खाणं महत्वाचं नाही, काम महत्वाचं. अतिशय उत्तम संस्कार त्यांनी केला. अजूनही काही असे प्रसंग आहेत की जे आपण पुढच्या बुधवारी बघूया. अजून बालपणातले प्रसंग बरेच आहेत. बघूया आता किती किती त्यातले आपल्याला सांगता येऊ शकतात ते. आपण सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं, याबद्दल आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करतो. आज आपण पाहिलं की विवेकानंदांच्या घराची पार्श्वभूमी काय होती, कौटुंबिक स्थिती काय होती, किती दुःख या सगळ्या कुटुंबाला सहन करायला लागलेलं आहे. आजोबा किंवा पणजोबा, आजी यांना सहन करायला लागलेलं आहे आपण पाहिलं, आणि विवेकानंदांचा जन्म आणि त्यासाठी आईने केलेली तपश्चर्या आपण पाहिली. विवेकानंदाच्या बालपणातल्या 3 घटना आपण पाहिल्या. उरलेल्या घटना आपण पुढच्या बुधवारी बघू. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करतो आणि माझं हे वाक्पुष्प आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराच्या चरणी अर्पण करून माझ्या वाणीला विराम देतो, शांती मंत्र म्हणून. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.